हा प्रश्न रोटेशनल डायनॅमिक्स या चॅप्टरवर सीईटी 2025 ला आलाय. ए पार्टिकल इज मूव्हिंग इन ए सर्क्युलर पाथ विथ वेलॉसिटी व्हॅरिंग विथ टाइम ॲज 2.5 t square plus 5t. If the radius of the circular path is 4 centimeter, the angular acceleration at t that is equal to 3 seconds will be option A 300 radian per second square, B 400 radian per second square, C 500 radian per second square and D 600 radian per second square. आता बघा हा असा सर्क्युलर पाथ आहे आणि ह्या सर्क्युलर पाथवर तुमचा पार्टिकल फिरतो आहे, तर त्याची ही जी व्हेलॉसिटी आहे v बरोबर आपल्याला 2.5 t स्क्वेअर प्लस 5t इतकी दिलेली आहे आणि आपल्याला त्याचं अँग्युलर ऍसिलरेशन काढायचंय, पण t बरोबर 3 सेकंद असताना. आणि याची ही जी रेडियस आहे, ह्या सर्कलची ही रेडियस आहे ही 4 सेंटीमीटर म्हणजेच 4 × 10⁻²² मीटर दिलेली आहे. प्रॉब्लेम समजला का? आता आपल्याला असं माहितीये की अल्फा अँग्युलर ऍसिलरेशन दॅट इज रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी डी ओमेगा बाय dt. मग अल्फा बरोबर आता ह्या ओमेगाची किंमत काय टाकायची, तर v/r टाकायची. मग d/dt आणि याची किंमत आपण v/r टाकली तर रेडियस ही कॉन्स्टंट असते, म्हणून 1/r × dv/dt. आता आपल्याला हे dv/dt शोधावं लागणार आहे. मग dv/dt आपण शोधूयात. तर आता हे काय झालं, तर dv/dt तर बघा dv/dt दॅट इज इक्वल टू हे झाले 2.5 × 2 म्हणजेच हे झाले 5t आणि इथे आले +5. पण हे कधी शोधायचंय, t बरोबर 3 सेकंद असताना. म्हणजे t ची व्हॅल्यू 3 टाकली तर हे झाले 5 3 15 प्लस 5 म्हणजे हे झाले 20. मग dv/dt हे झाले 20 आणि रेडियसची किंमत आहे 4 × 10⁻² आणि हे झाले 20. आता हे 10⁻² डिनॉमिनेटरच्या न्यूमरेटरला गेले प्लस झाले आणि हे झाले 2000 डिवाइडेड बाय 4 जे आले बघा 500 रॅडियन पर सेकंड स्क्वेअर. हे झालं अँग्युलर ऍसिलरेशन आणि तो करेक्ट ऑप्शन काय आहे, सी आहे. समजलं कसं सोडवलं? तर असेच तुम्हाला सीईटीच्या पीवायक्यूचे जर शॉर्ट व्हिडिओ हवे असतील तर विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलच्या प्लेलिस्टला जा. तिथे तुम्हाला बऱ्याचशा पीवायक्यूचे व्हिडिओ मिळतील, ज्याने तुमचा कमी वेळात चांगला अभ्यास होईल. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग विंग्स ऑफ फिजिक्स. थँक्यू व्हेरी मच.